नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दाढीवाला बाबा 1500 दिले। जयंत पाटील यांनी महेश कोटे यांच्यासाठी केलं आवाहन। घड्याळ चोरीला गेलं असेल तरी वेळ कळते आम्हाला। घड्याळ बंद आहे, तुतारीवाला माणूस चालू आहे। महेश कोटे सारखा अभ्यासू दूरदृष्टी असलेला चांगला माणूस आपण विधान परिषदेत पाठवला। सोलापूरचा विकास झपाट्याने होणार याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली। कोठे यांनाच निवडून देण्याचं आवाहन नागरिकांनी केलंय। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर महेश कोटे यांच्या प्रचारार्थ तुळजापूर वेस इथं झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते। प्रारंभी कोटे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी विचार मंचावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, निरीक्षक शेखर माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, उमेदवार महेश कोटे, काँग्रेसचे नेते महादेव चाकोते, माजी महापौर मनोहर सपाटे, ॲडव्होकेट UN बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, सिद्धाराम चाकोते, विजू प्रधाने, विद्या लोलगे, लता फुटाणे, सुनीता रोटे, अक्षय वाकसे आदींची उपस्थिती होती। या मतदारसंघात ज्यांना अनेक वर्ष आपण आमदारकी दिली त्यांनी या सोलापूर शहराच्या विकासात काही फार भर घातली नाही, पण महेश कोटेंसारखा एक चांगला दूरदृष्टी असलेला आणि नगरपालिकेचा पूर्ण अनुभव असणारा नेता आपण जर विधानसभेत पाठवला तर या सोलापूरला आणि विशेषतः सोलापूर उत्तर भागाचा विकास झपाट्याने करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं होईल। आणि म्हणून माझी आपला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की महेश कोटेंना बसा ना, निघाले का घड्याळ चोरीला गेलेलं असलं तरी वेळ कळते आम्हाला। त्यामुळे महेश कोटेंच्या मागे आपण ताकदीने उभा राहा। महाविकास आघाडीची आणि शरद पवार साहेबांची, राहुल गांधींची पूर्ण ताकद, उद्धव साहेबांची पूर्ण ताकद महेश कोटेंच्या मागे राहील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे महेश कोटेंच्या मार्फत या शहरात आपण सगळे करू। आणि त्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो की तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आपलं आहे। तुतारी वाजवणारा माणूस हे घड्याळाचं काम, घड्याळासाठी उभे राहिले। आमचं घड्याळ चोरीला गेले, त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस जेव्हापासून घेतला आमचा पक्ष जोरात वाढायला लागला, कारण लोकांच्या लक्षात आलं की ते घड्याळाचं वेळच बदलत नाही, पण तुतारी वाजवणारा आमचा माणूस डायनॅमिक आहे। शिंदे साहेब कुठं निघाला, वर बसा। अशामुळेच घोटाळा व्हायला लागला। तुम्ही खासदार केला उभा राहता अजून इथंच आहे, यावर अशी घाई नाही करायची, फुल टाइम काम करायचे एकदा झोकून दिल्यावर। शिंदे साहेब आमचे जुने मित्र आहेत, माझे फार हितचिंतक आहेत, माझे समर्थक आहेत। पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बायकोला, आईला, बहिणीला सांगायचं की तो दाढीवाला बाबा 1500 देतोय, ह्यो आज आलेला बाबा म्हणतोय मी 3000 रुपये देतोय। एवढा घरी निरोप द्या। आपल्याला आपलं सरकार आणायचंय आणि आमच्या माता भगिनींना माझी विनंती आहे की 1500 जास्त का 3000 रुपये जास्त? 3000 पाहिजेत का नको तुम्हाला? हात वर करा बघू सगळ्यांनी। 3000 रुपये घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी हात वर करा। कोणी फोटो काढणार नाही तुमचा, हात वर करा, घाबरू नका। मी हे यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ही जाहीर केली, जास्त मोठ्या योजना केल्या नाहीत। यांनी काय केलं, यांनी योजना जाहीर केल्या आणि 100 योजना त्याच्याबरोबर जाहीर केल्या, त्यामुळे सरकारची आर्थिक अवस्था अडचणीची आली। आम्ही मोजक्याच योजना करणार आहे आणि त्यामध्ये आमच्या महालक्ष्मी लाडक्या बहिणींना, आमच्या आया बहिणींना जास्तीत जास्त पैसे देण्याचं काम करतोय। आपल्या सर्वांना एवढीच विनंती की आपण महाराष्ट्रात आपल्या विचाराचं सरकार आणू, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद महेश कोटेंना आपण द्या।